देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना उमरगा येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली। राज्य उत्पादन शुल्क विभागात उमरगा येथे कार्यरत असलेले दुय्यम निरीक्षक मोहन भीमा जाधव यांचे कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन झालं। 26 जानेवारी रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू होता। सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित असताना झेंडावंदन सुरू असतानाच मोहन भीमा जाधव यांना अचानक चक्कर आली। त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं तोल जाऊन ते खाली कोसळले। खाली पडताना त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला, ज्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली। उपस्थित सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या घटनेनंतर संपूर्ण कार्यालयात परिसरातून शोककळा पसरली। विशेष म्हणजे अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच मोहन भीमा जाधव यांना PSI म्हणून पदोन्नती मिळाली होती। त्याआधी ते सोलापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात कर्तव्य बजावत होते। दीर्घ सेवा आणि अनुभव असलेले जाधव हे शांत, संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या अकाली निधनामुळे उत्पादन शुल्क विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला मोठा धक्का बसला। वरिष्ठ अधिकारी, सहकारी, कर्मचारी, मित्रपरिवार व नागरिकांकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत। कर्तव्यावर असताना देशाच्या प्रजासत्ताक दिनी आलेला मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरलाय। मोहन भीमा जाधव यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक असा मोठा मित्रपरिवार असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।